साहेब, आज सुनावणी निकाल निवडणूक आयोगाकडे तारीख आहे. पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादी कोणाची नेमकी काय अपेक्षित आहे? आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोग ज्यावेळी आमची बाजू ऐकेल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातलं सगळं काडर, पक्षाचे, राज्याचे कार्यकारिणीचे सदस्य, प्रत्येक जिल्ह्याचे सदस्य कार्यकारिणीचे आणि अध्यक्ष आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने पवारसाहेबांना पाठिंबा देत आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यात कार्यकर्ते महाराष्ट्रातले फार मोठ्या संख्येनं पवारसाहेबांच्यावर आहेत. देशातही काल एक्सटेंडेड नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झाली. त्यामध्ये जवळपास 24पेक्षा जास्त देशातल्या राज्यांचे 27-28 ठिकाणी माझ्या माहितीनं आमच्या पक्षाचं अस्तित्व आहे. त्यातले जवळपास 27पैकी 24पेक्षा जास्त सदस्य, अध्यक्ष आणि त्या राज्याचे कार्यकारिणीचे सदस्य, काही प्रमुख डेलिगेट्स नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीवर आलेले ते हजर होते. आम्ही जे ॲफिडेविट सादर केलेले आहेत तेही ॲफिडेविटची संख्या ही आमची त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने जी समोरच्या बाजूनं ॲफिडेविट भरण्यात आलेली आहेत त्यांची सॉफ्ट कॉपी दिलेली आहे. ही संख्या 50,000च्या पेक्षा जास्त जात नाही आहे आणि आमची त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळं हे सगळं बघितलं तर निवडणूक आयोगाला हा पक्ष शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि चालू राहील असाच निर्णय द्यावा लागेल. तर 28 राज्याचे जे प्रमुख आहेत ते अजितदादांकडे आहेत असा दावा त्यांनी केल्याची माहिती आहे. नाही, काल हजरच होते ना 24पेक्षा जास्त राज्यांचे अध्यक्ष आणि काही नॅशनल डेलिगेट्स हे बहुसंख्य पवारसाहेबांच्यावर आहे. शिवसेनेच्या पद्धतीनं चिन्ह वटवून नवीन नावं घेण्याचा पर्याय सुचवला जातो. शिवसेनेची केस आणि आमच्या केसमध्ये फरक हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस देशातल्या 27-28 राज्यात आहे आणि त्या सर्वांचंच बहुसंख्येने 24पेक्षा जास्त राज्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. त्यातलं एक राज्य महाराष्ट्र आहे, एक राज्य नागालँड आहे. त्या नागालँडचे देखील काही आमदार तिकडे गेले तसं सांगण्यात येतं. पण या सगळ्या परिस्थितीत विचार केला तर बहुसंख्य पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जे वेगळ्या पदावर काम करतात ते सगळे पवारसाहेबांच्यावर आहेत. शिवसेनेची जर केस बघितली तर विधिमंडळातलं बहुमत बघून मुख्यमंत्री शिंदेंना पक्ष दिलेला आहे, तसं राष्ट्रवादीबाबत घडू शकतं. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी महाराष्ट्रातला सगळा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर गेला त्यावेळी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे चंद्रचूड साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्यांच्या बेंचने त्यात स्पष्ट सांगितलं की पक्ष कुठं गेला, पक्ष कुठं आहे आणि आमदार कुठं गेले. आमदार गेले म्हणजे पक्ष जातो हे चुकीचं आहे आणि पक्ष हा पक्षच असतो. आमदार जर पक्षापासून लांब गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्यामुळे पक्ष जाण्याची आवश्यकता नाही. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं एक क्लिप सगळीकडे फिरतंय. त्यांनीही सांगितलं की मनसेचा एक सदस्य आमदार आहे, तो गेला तर मनसे गेली असं म्हणता येईल का, हे त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकंदर वस्तुस्थिती बघितली तर ती सगळी पवारसाहेबांच्या बाजूने आहे. त्यातून जर कोणाला जाणीवपूर्वक कुठल्या दबावाखाली निर्णय घेण्याची गरज असेल तर मग या देशात सध्या काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. असं झालं तर आपल्याला न्यायालयात जावं लागेल का, सुप्रीम कोर्टात जावं लागेल? अर्थात जावं लागेलच ना. ज्या चुकीचा निर्णय झाला तर आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोग चुकीचा निर्णय घेणार नाही. आणि निवडणूक आयोग एक घटनाक्रम जर आपण बघितला तर 2 तारखेला काही लोक सरकारमध्ये गेली अचानकपणाने, ज्याची कुणालाच माहिती नव्हती. आणि 5 तारखेला हीच लोक म्हणतात की 30 तारखेला आमचा निर्णय झाला आणि
शरद पवार साहेबांना काढून दुसऱ्या नेत्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि त्यांची मिटिंग झाली. एवढ्या मोठ्या देशातल्या नेत्याला बदलण्याचा निर्णय हा 30 तारखेला झाला आणि 5 तारखेला निवडणूक आयोगाला ही कागदपत्र सादर केल्यावर 6 तारखेला देशाला आणि जगाला कळला. हा एक विनोदच आहे असं मला वाटतं. सर, फडणवीसांनी जो आरोप केला होता की 2019ला शरद पवारांनी भाजपला पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची सुद्धा आयडिया त्यांचीच होती, ही जी काही सांगितली जाते त्याबद्दल काय म्हणणं आहे? याच्यावर पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमचं एवढं बहुमत पक्षाचं विधानसभेत एवढे जास्त संख्येनं आमदार आलेले असताना तुम्ही दुसऱ्या कुणाचं ऐकून राष्ट्रपती राजवट लावू शकता याच्यावरच कुणाचा विश्वास नाही आहे. त्यामुळे आता हे आफ्टर थॉट सगळ्या ज्या विधानं आहेत त्याला मला वाटत नाही की काही अर्थ आहे. ती हिस्ट्री आहे आणि पवार साहेबांनी याचा खुलासा केलेला आहे की तुमच्याकडे एवढे आमदार संख्या असताना तुमचं सभागृहात बहुमत आलेलं असताना निवडणुकीनंतर तुम्ही अशा प्रकारे राष्ट्रपती राजवट लावण्याचं काम तुम्हीच केलेलं आहे. तुमच्याच हातात होतं, तुमचाच निर्णय आहे. आता तो कुणाच्या सल्ल्याने घेतला हे सांगणं हे आज योग्य आहे का? किंवा एवढं बहुमत असताना तुम्ही दुसऱ्यांचे सल्ले कशाला मागत होता? मागितलेले नाहीतच, पण मागत का होतं? म्हणून पवार साहेबांनी यांच्यावर विधान करून स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रफुल्ल पटेल आता दावा केलाय की जून 22 मध्ये तुम्ही आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला होता आणि 51 आमदारांनी तसं शरद पवारांना पत्र दिलं होतं. अजिबात हे खरं नाही. आम्ही कोणालाही असं पत्र दिलेलं नाही. जितेंद्र आव्हाड, मी किंवा माझ्याबरोबरचे कोणतेही सदस्य आज जे आहेत ते कुणीही भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आम्ही यापूर्वी कधी घेतलेला नव्हता. सर, वंचितच्या संदर्भात आंबेडकरांशी राष्ट्रवादीचा एक नेता चर्चा करतोय आणि वंचित इंडिया आघाडी येणार आहे किंवा येऊ शकणार आहे, यात कितपत म्हणजे काय म्हणतात? नाही, माझ्या स्तरावर तरी चर्चा चालू नाही, त्यामुळं दुसरं कोणी चर्चा करत असेल असं मला वाटत नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात की मंत्री छगन भुजबळ त्यांच्या सभेमध्ये भुजबळांचे कार्यकर्ते आडकाठी आणत आहेत, सभामध्ये यासाठी प्रयत्न करतात असा आरोप त्यांनी केला. मला त्याची काय माहिती आहे. धनंजय मुंडे म्हणाले की 6 तारखेला अपेक्षित निकाल लागेल. सुप्रियाताईंनी सुद्धा त्या अपेक्षा केली. आमच्या बाजूनं निवडणूक आयोगाचा आत्मविश्वास आहे समोरच्या बाजूंना की निवडणूक आयोग हे आपण म्हणून त्याप्रमाणेच निर्णय देणार आहे. हा आत्मविश्वास समोरच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं हा प्रश्न समोरच्या बाजूला जाऊन तुम्ही विचारत आहात. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार रमेश दरम्यान भुजबळांवर टीका केली होती की त्यांनी तुरुंगात असताना बाहेर पडण्यासाठी पवार साहेबांना ब्लॅकमेल केलं होतं. मी दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो, मला लवकर सोडवा, असं काही घडलंय का? कारण फार मोठं विधान आहे त्यांचं सोबत. मला काही कल्पना नाही, त्यांनाच माहिती असेल काय असेल. आणि पवार साहेबांच्या ब्लॅकमेलला जुमानणारे नाही आहे. नाही, विठ्ठलाला साकडं एवढंच आहे की भारतामध्ये पक्षाच्या चोऱ्या व्हायचं जे प्रमाण वाढायला लागले, ते पक्षाची चोरी होऊ नये यासाठी विठ्ठलाने आता निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी आणि असं एका पक्षाची चोरी झाली, आता दुसऱ्या पक्षाची चोरी होणार नाही यासाठी आता ही विठ्ठलाचीच परीक्षा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की भाजपच बॉस असेल, मात्र 2-4 दिवसापूर्वी पालकमंत्र्याचा जो निर्णय झाला त्यामध्ये दिल्लीवरून त्यांना जावं लागलं, अजितदादांना पालकमंत्री पुण्याचं करावं लागलं, चंद्रकांत दादांना सोलापूरला यावं लागलं. काय बघताय, म्हणजे बॉस कोण झाले सरकारमध्ये जाऊन? अजितदादा बॉस झाले का देवेंद्र म्हणतात तसं भाजप बॉस आहे? काय परिस्थिती वाटते तुम्हाला? मला काय त्यांच्या इंटरनल काय आहे मला माहीत नाही. मी काय त्यांच्या अंतर्गत बातम्या काढत बसत नाही. आम्ही आमच्या पक्षाचं काम चालू केलेलं आहे, त्यामुळे त्याचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी अजित पवारांशी कसं वागायचं, चंद्रकांत दादांना कुठून उचलायचं आणि कुठे टाकायचं, कशा पद्धतीने चंद्रकांत दादांची अवहेलना करायची, हे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. सर, लोकसभेच्या जागा लोकसभा निवडणूक वेळेपूर्वी लागेल असं वाटतंय का? आणि इंडिया आघाडीच्या ज्या राज्यातल्या जागा आहेत त्याचं कसं स्ट्रक्चर असेल सध्या?
लोकसभेच्या निवडणुका वेळेपूर्वी लागणार नाहीत, कारण अजून बरंच मैदान सत्तेत असणाऱ्यांना कापायचं आहे, त्यामुळे त्यांनाही वेळ पाहिजे. त्यामुळं मला वाटतं मार्च एप्रिलमध्येच निवडणूक. आणि जेवढ्या जागा आपण गेल्या वेळी लढवल्या होत्या किंवा राष्ट्रवादी जेवढ्या जागा लढवत होता तेवढ्याच जागा यंदा लढवणार आहात नक्की. कारण यंदा माढ्यासाठी शिवसेनेने दावा केलाय, त्यांचा उमेदवाराची काल नाव त्यांचे आमच्या अशा अंतर्गत चर्चा त्यांच्याबरोबर होतील आणि आम्ही तिन्ही पक्ष मिळून निर्णय करू. प्रत्येक पक्षाकडे उमेदवारीच्या मागण्या तर होतच असतात. आमच्याकडे अनेकांनी मागण्या केलेल्या आहेत. मागण्या जरी झाल्या तरी तिन्ही पक्ष एकत्रित बसून आणि आमच्याबरोबर इतर काही पक्ष येणार असतील तर त्यांना विश्वासात घेऊन आम्ही आमचे निर्णय लवकरच. साधारण राष्ट्रवादी किती जागा लढवेल? साधारण राष्ट्रवादी 48 पैकी किती जागा असतील राष्ट्रवादी? नाही, आता मी याच्यात कोणताही आकडा सांगितला की तुम्ही दुसऱ्या पक्षाकडे जाल आणि त्यांना म्हणाल की अहो ते तिकडे तुमचं कसं. जेवढ्या मी ते सांगितलं त्याचं उत्तर दिलंच. आम्ही जेवढ्या गेल्या वेळी होत्या तेवढ्या जवळपास लढू. फक्त एकच प्रश्न आहे, जिथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत, ज्या ठिकाणी ते शिवसेनेचे खासदार निवडून आलेले असतील आणि आम्ही त्या लढवलेल्या असतील तर त्या ठिकाणी आम्हाला शिवसेनेबरोबर चर्चा माढ्याची जागा शिवसेनेने मागितली तर माढा सोडायला तयार आहे का आपण? असं एका जागेबद्दल आज विधान करणं हे आणखीन गैरसमजायला कारण होऊ शकतं. साहेब म्हणजे 22 जागा आमच्या आहेत गेल्या वर्षी, तेवढ्याच जागा आम्हाला आता पाहिजे. बरोबर आहे, त्यांची भूमिकाच आहे आणि त्यांनी ती आमच्याकडं सांगितलेली आहे आणि आमची भूमिका जी काय असेल ती आम्ही त्यांना सांगितली आहे. लवकरच ते काँग्रेस आणि आम्ही एकत्रित बसू. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पद दिल्यास मी कोर्टात जाणार असं संजय राऊत म्हणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे? मी जरा त्या दौऱ्यावर आहे त्यामुळे मला नक्की माहीत नाही की रश्मी शुक्लांना काय बेसिसवर त्या ठिकाणी DG करण्याचा निर्णय झालेला आहे. रजनीश शेठ यांना MPSCचं प्रमुख करण्याची व्यवस्था झालेली आहे. रश्मी शुक्ला यांना DG करण्याचा जो निर्णय झाला आहे त्याच्या आधी त्यांच्या मागे जे काही आरोप लागलेले होते ते रद्द करण्यात आले आहेत किंवा त्याच्या फाईल्स क्लोज करण्यात आलेले आहेत. त्या कोणत्या बेसिसवर केले त्याची माहिती मिळाल्याशिवाय त्यावर काही भाष्य करणं योग्य नाही. बारामती अॅग्रोवर कारवाई झाली, म्हणजे राजकीय दृष्ट्या झालेली का चौकशी तयार व्हावी त्या पद्धतीने झाली नाही, कारवाई जी झाली ती कारवाई रात्री 2 वाजता झाली असं मला सांगण्यात आलं. हे ऑब्जेक्शनेबल आहे. सरकारचे अधिकारी 24 तास काम करतायत असा त्याचा अर्थ दिसतोय आणि ती रात्री अपरात्री करण्यापेक्षा दिवसा जाऊन त्यांना ती क्लोजरची नोटीस दिली असती तर बरं होईल. पण आता कोर्टाने देखील त्यांच्या बाजूने निर्णय दिलाय आणि कारवाईला स्थगिती दाखवली. नांदेडमध्ये जे काही प्रकार घडला काय कसं बघता तुम्ही या सगळ्या प्रकारात? नांदेडमधला प्रकार हा असा आहे की आपण नांदेडच्या प्रकाराच्या खोलात गेला तर मला लक्षात येईल, आपल्या लक्षात येईल की औषध खरेदी जी होती ती औषध खरेदी आमच्या काळात डिसेंट्रलाइज केलेली होती. हे सरकार आल्यानंतर ती सगळी एकत्रित केली. त्याच्यामुळं औषधं हॉस्पिटलमध्ये अपुरी पडणं वगैरे हे प्रकार तर सर्रास इकडे आता चालू झालेले आहेत आणि सत्तेत बसणाऱ्या त्या खात्याच्या मंत्र्यांनी हे सगळं एकत्रित केलेलं असल्यामुळं त्याच्यात वेगळ्या गोष्टी वेस्टेड इंटरेस्ट असतातच. त्यामुळं ही औषधं खरेदी एकत्रित केल्यामुळं औषधांचा अपुरा पुरवठा हा महाराष्ट्रातल्या सर्व हॉस्पिटलमध्ये आज आपल्याला अनुभवायला मिळतो. आमच्याकडे सांगली जिल्ह्यात देखील आम्ही एक सिस्टीम लावलेली होती ज्याच्यात जिल्हा नियोजन मंडळाकडूनच त्या बाबतीत कारवाई होत होती. पण ज्यावेळी हे एकत्रितकरण करण्यात आलं, अधिकारांचं केंद्रीकरण करण्यात आलं आणि ते अधिकार मंत्रालयाच्या स्तरावर गेले, तेव्हापासून आमच्या सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा पडायला लागला. त्यामुळे मंत्र्यांच्या हट्टापायी सगळं केंद्रीकरण करणं हे निषेधार्ह आहे आणि नांदेडमध्ये ज्या घटना झाल्या त्याला सरकारच जबाबदार आहे, याच्यात काही शंका नाही. सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं ह्या घटना घडल्या. इतका मोठ्या प्रमाणात आज राज्यात मृत्यूंचं प्रमाण वाढलेलं आहे, लहान बालकांच्या मृत्यूंचं प्रमाण वाढलेलं आहे.
या सगळ्या घटना राज्य सरकारचं आरोग्याच्या महाराष्ट्राच्या सेवेवर लक्ष नाही हे स्पष्ट करणारं आहे. सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी अपेक्षा आहे का आपल्याला? मला नाही वाटत येतील आता, कारण त्यांचा मार्ग वेगळा आहे, आमचा मार्ग वेगळा झालेला आहे, त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि सर, ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळा असतील हे खाजगीकरण चालू आहे, शाळा चालवायला दिल्या जात आहेत, पैसे वेगवेगळ्या याला काही सरकारी पदं त्या पद्धतीनं भरली जाते, तर काय कशा कुठं चाललंय सर? सरकार कंत्राटी पद्धतीने अधिकाऱ्यांच्या नेमणुका, नायब तहसीलदाराची पण कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याचं जाहिरात परवा निघाली. म्हणजे सरकार आता हळूहळू स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होतंय आणि सरकारची धारणाच ही आहे की एका सरकारी पगारात 3 जण कॉन्ट्रॅक्टवर काम करू शकतात. त्यामुळे पैसे वाचवण्याचा हा एकमेव मार्ग आहे असं हे सरकार समजतं. त्यामुळं महाराष्ट्रात लाखो मुलं MPSCची परीक्षा देतात, स्पर्धा परीक्षेतनं पास होऊन कधीतरी सरकारी नोकरी मिळेल असं त्यांना वाटतं. त्या सर्व ठिकाणी आज त्या तरुणांच्या, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनात निराशाच निर्माण झाली आणि नेमणार तर काय, तर कंत्राटी नेमणार तुम्ही. त्यामुळं महाराष्ट्रातले तरुण आज प्रचंड अस्वस्थ आहेत. आधीच बेकारी आहे, खाजगी क्षेत्र वाढत नाही आहे, त्यामुळे तिकडे नोकऱ्या मिळत नाहीत. सरकारी क्षेत्रात नोकऱ्या भरण्याच्या पदं तुम्ही कमी करायला लागलाय आणि केलेली पदं कमी जी आहेत त्या पदांवर खाजगी माणसं नेमायचा तुमचं हे आहे. त्यासाठी तुम्ही 9 वेगळ्या कंपन्यांना अधिकार दिलेले आहेत. हे सगळं जर चित्र बघितलं तर तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडाला पानं पुसताय आणि महाराष्ट्रातला तरुण प्रचंड निराशेच्या गर्तेत ओढला जातोय. आज सरकारने अशा कंत्राटी पद्धतीनं जे 9 कंपन्या नेमलेल्या आहेत त्या रद्द करणं हेच महाराष्ट्रातल्या निराश झालेल्या तरुणांना दिलासादायक असेल. सरकारने याबाबतीत विचार करावा. सर, ओबीसीची जात न्याय गणना बिहारने केलेली आहे, तशा पद्धतीनं राज्यात करणं अपेक्षित आहे का? आपण मागणी करणार? आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणीच आहे की ओबीसीची असं नाही आहे, सर्व जातनिहाय गणना महाराष्ट्रात व्हावी, भारतात व्हावी. काल आमच्या नॅशनल एक्सटेंडेड एक्झिक्युटिव्ह कमिटीने राष्ट्रवादीच्या ही मागणी केलेली आहे ठरावाद्वारे की आमचं ही मागणी ही आहे की जातनिहाय जनगणना भारतामध्ये व्हावी. त्यातनं कोण किती संख्येनं आहे, कारण आरक्षणच त्यावर अवलंबून असेल तर मग कोण किती टक्क्यांचं आहे हे एकदा भारताला कळायला पाहिजे आणि कळालं तर त्या पद्धतीनं निर्णय घेणं, त्या घटकांना न्याय देणं देखील अधिक सोपं होईल. ही आमची आजची नाही, पूर्वीपासूनची सर, मागणी. याच्याबाबत काल सदाभाऊ खोतांनी वक्तव्य केलं होतं की अशा रीतीनं मोजणी झाल्यानंतर नव्याने परत एकदा आरक्षणाचं मागणी येणं गरजेचं होईल. अशा रीतीनं होणं गरजेचं आहे, नव्याने परत एकदा आरक्षणाची मागणी. जो ज्या लोकसंख्येप्रमाणे घटक आहे त्या घटकाला तेवढा न्याय मिळाला तर कोणाचंच ऑब्जेक्शन राहण्याची गरज नाही. जरांगे पाटलांना 40 दिवसाची मुदत दिली होती मराठा आरक्षणासाठी, 24 ऑक्टोबरला संपली, तर हे 24 ऑक्टोबरपर्यंत होऊ शकत आरक्षण? माहीत नाही. सरकारने त्यांच्याशी स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे आणि सोडवलेलं असताना मुख्यमंत्री एके ठिकाणी एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरीकडे जाऊन त्याच्यापेक्षा वेगळं स्टेटमेंट करतात. त्यामुळं नक्की निर्णय काय होणार आहे हे जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी जी चर्चा केली यावरून आपल्याला पाहायला पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आजार म्हणजे राजकीय आजार होता का परवा मंत्रिमंडळात ते गैरहजर होते, ते नव्हते? मी काय चौकशी नाही केली, मला माहित नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.